की आपला जन्म हा कर्म परवशतेने, कोणाच्या पोटी जन्म घ्यायचा, कुठे जन्म घ्यायचा, कोणत्या कुळामध्ये जन्म घ्यायचा हे आपल्या हातामध्ये नाही. आपण पूर्वजन्मामध्ये जसं जसं कर्म केलेलं आहे, पूर्वजन्मामध्ये जसं जसं आपण कर्म केलेलं आहे त्या कर्मानुगुण आपल्याला जन्म घ्यावा लागतो. मात्र भगवंताचा आणि संतांचा हा अवतार आहे. का अवतार आहे? तर भगवंताला आणि संतांना त्यांच्या कर्मामुळे जन्म घ्यावा लागत नाही, तर भगवंताचा अवतार हा भक्त परवशतेमुळे असतो आणि संतांचा अवतार हा समाज परवशतेमुळे असतो. भगवंत केव्हा अवतार घेतात त्याच्याविषयी बराच विचार सांगितलेला आहे. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम. त्याप्रमाणे संत केव्हा अवतार घेतात त्याचा विचार अत्यंत महत्वाचा आहे. संतांच्या अवतार मीमांसेचा विचार करण्यापूर्वी अवतार म्हणजे काय या शब्दाचा विचार करणं महत्वाचं आहे. गुरुवर्य महाराज नेहमी सांगतात की अभंगाच्या अर्थाचं चिंतन करताना प्रथमतः शब्दाचं चिंतन केलं पाहिजे. शब्दाचा अर्थ काय त्याचं चिंतन केलं पाहिजे. त्या अर्थाच्या मागे तत्व काय त्याचं चिंतन केलं पाहिजे आणि मग आपण त्या अभंगाचा अर्थ परिपूर्ण जाणून घेऊ शकतो. पहिल्यांदा अवतार मीमांसा जाणून घेण्याच्या पूर्वी अवतार या शब्दाचा अर्थ आपल्याला माहिती पाहिजे. अवतार म्हणजे काय? तर अवतार या शब्दामध्ये अव हा उपसर्ग आहे आणि तृतरती हा धातू आहे. तर अव हा जो उपसर्ग आहे हा अव उपसर्ग खाली येणे या अर्थाचा आहे. मराठीमध्ये एक शब्द आहे अवनती. अवनती म्हणजे काय? वर होता तो वरून खाली आला. त्याप्रमाणे संतांचा किंवा देवाचा अवतार म्हणजे वरून खाली येणं असा त्या अवतार शब्दाचा अर्थ आहे. मग वरून खाली येणं असा जेव्हा अवतार शब्दाचा चिंतनाने अर्थ स्पष्ट होतो त्यावेळेला दोन प्रश्न निर्माण होतात. पहिला प्रश्न काय? वरून खाली येणं म्हणजे वरून म्हणजे कुठून येतात. दुसरा प्रश्न खाली म्हणजे कुठे येतात आणि तिसरा प्रश्न कशा करता येतात. तो वरून येतात याचा विचार करण्याकरता संतांचं जे स्थान आहे त्या स्थानाचा आपल्याला विचार करणं आहे. संत कुठे राहतात तर त्याविषयी जगद्गुरु तुकोबाराय स्वतः सांगतात, आम्ही वैकुंठवासी, आम्ही वैकुंठवासी, आम्ही वैकुंठवासी, आम्ही वैकुंठवासी. आलो याची कारणासी, आलो याची कारणासी, आलो याची कारणासी, आलो याची कारणासी. बोलिले जे ऋषी सात भावे वर्ताया, बोलिले जे ऋषी सात भावे वर्ताया, बोलिले जे ऋषी सात भावे वर्ताया, बोलिले जे ऋषी सात भावे वर्ताया. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, कुठून आलो? आम्ही वैकुंठवासी, आलो याची कारणासी, बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया. आम्ही वैकुंठावरून आलोय. म्हणजे संत हे कुठे राहतात तर वैकुंठामध्ये राहतात. दुसऱ्या एका अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराने सांगितलंय, तू कुठे राहतो बाबा सुखदेव? हा, का राहतो?
कशा करता? आवडतं म्हणून राहतो का आवडत नाही म्हणून? हा, म्हणजे माणूस राहतो कुठे? त्याला जिथे आवडतं तिथे. पण जगद्गुरु तुकोबाराय एका ठिकाणी सांगतात, नको वैकुंठीचा वास, नको वैकुंठीचा वास, नको वैकुंठीचा वास, नको वैकुंठीचा वास. आहे तया सुखानाश, आहे तया सुखानाश, आहे तया सुखानाश, आहे तया सुखानाश. अद्भुत हारस कथा काळी नामाचा, अद्भुत हारस कथा काळी नाम. अद्भुत हारस कथा काळी नामाचा, अद्भुत हारस कथा काळी नामाचा. या वैष्णवाच्या घरी, या वैष्णवाच्या घरी, या वैष्णवाचे 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 घरी. वैकुंठीचा वास, वैकुंठीचा वास, नको वैकुंठीचा वास, आहे तया सुखानाश, अद्भुत हा रस कथे काळी नामाचा. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात की आम्हाला वैकुंठामध्ये राहायला आवडत नाही. आणि पहिल्यांदा काय सांगितलंय? आम्ही वैकुंठवासी. जगद्गुरु तुकोबारायांची आपल्यासारखी अवस्था नाहीये. आपल्याला एखाद्या ठिकाणी राहायला आवडत नाही, पण तिथं बळजबरी राहावं लागतं. कारण का? तिथं बदली झालेली असते म्हणून. तसं जगद्गुरु तुकोबारायांना त्या वैकुंठामध्ये राहायला आवडत नाही, तरी सुद्धा ते राहतात का? अजिबात नाही. मग वैकुंठ या शब्दाचा अर्थ लोकविशेष असा नसून, वैकुंठ या शब्दाचा अर्थ वैकुंठ पुरुष प्राण. तर वैकुंठ शब्दाचा अर्थ ब्रह्म असा आहे. ज्ञानदेवा पाठ हरी हा वैकुंठ, ज्ञानदेवा पाठ हरी हा वैकुंठ. हरी हा वैकुंठ, ज्ञानदेवा पाठ, हरी हा वैकुंठ. ज्ञानदेवा पाठ, हरी हा वैकुंठ. ज्ञानदेवा पाठ, हरी हा वैकुंठ. घन घनदाट हरी दिशे, हरी मुखे मना,
हरी वैकुंठ हरला घनदाट हरी दिसे हरला घनदाट हरी दिसे ज्ञानदेवा पाठ हरी हा वैकुंठ. वैकुंठ म्हणजे लोकविशेषाचा त्याचा अर्थ नसून हरी हाच वैकुंठ आहे. मग संत वरून खाली येतात म्हणजे त्यांचं जे ब्रह्मस्वरूप आहे, हरिस्वरूप आहे, त्या हरिस्वरूपाचा परित्याग करून अवती तलावरती येतात. जगामध्ये जर आपण पाहिलं तर लोकांना खालून वर जायला आवडतं का वरून खाली यायला आवडतं? म्हणजे प्रमोशन व्हायला आवडतं, डिमोशन कोणाला आवडत नाही. आदरणीय खासदार साहेब इथे बसलेत, ते ह्याच्यामधले ज्ञाते आहेत. त्यांची एक गोष्ट आठवली म्हणून त्यांना आपल्याला सांगतो. सकारात्मक काम कसं करावं हे पाटील साहेबांकडून शिकावं. तीर्थक्षेत्र विकास आराखडा महाराष्ट्रामधला पहिला हा पाटील साहेबांच्यामुळे झाला. त्याच्यापूर्वी कुठल्याही तीर्थक्षेत्राकरता शासनाने मदत केलेली नव्हती. पहिल्यांदा पाटील साहेबांनी केली. जेव्हा माऊलींच्या समाधीला 700 वर्ष पूर्ण झाली, ज्ञानेश्वरी लिखाणाला, तेव्हा आळंदीवरून नेवाशाला पालखी निघाली आणि त्यावेळेला या ज्ञानेश्वर विद्यालयामध्ये सभा होती आणि त्या सभेमध्ये आदरणीय शरद पवार साहेबांनी आळंदी करता काही लक्ष रुपये तीर्थक्षेत्राकरता जाहीर केले, 5 कोटी रुपये. आणि हे पहिल्यांदा घडलं. त्याचं कारण सांगतो. त्याच्यापूर्वी का घडलं नाही की तीर्थक्षेत्राला मदत कशी करायची, कारण आपलं राज्य कसं आहे सेक्युलर. तीर्थक्षेत्राला मदत कशी करायची. पाटील साहेबांनी सांगितलं आम्ही तीर्थक्षेत्राला मदत करत नाही, इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट हे कोणाचं काम आहे? सरकारचं आहे. रस्ते करणं, पूल करणं, धरणं करणं हे काम सरकारचं आहे. मग याला मदत करायला काय हरकत आहे का? म्हणजे कोणत्याही कामामधनं सकारात्मक कसं काम करता हे पाटील साहेबांकडनं शिकायला पाहिजे. आणि असे पाटील साहेब आज या ठिकाणी उपस्थित. तर आपल्याला प्रमोशन आवडतं का डिमोशन आवडतं? काय माळी साहेब? प्रत्येकाला प्रमोशन पाहिजे, कोणालाही डिमोशन आवडत नाही. पण संतांचं वरून खाली येणं म्हणजे काय आहे? डिमोशन आहे. तरी सुद्धा संत हे त्यांच्या हरिस्वरूपाचा परित्याग करून या अवनीतलावरती येतात. कशा करता येतात? कोणी लोक विचारतात, लोक येतात आपल्याला भेटायला. आणि एक मराठीमध्ये म्हण आहे, जर ताक मागायचं असेल तर भांड लपवू नये. लोक आपल्याकडे येतात, आल्यानंतर आपण त्यांना विचारतो कसं काय येणं केलं. कोणीही पहिल्यांदा खरं कारण सांगत नाही. ते काय म्हणतात सहज आलो. अरे सहज यायला का तू पाला पाचोळायस का? जगामध्ये कोणीही कोणाकडे सहज जात नाही. मग विषय काढता काढता बरोबर कामाची गोष्ट काढतात. म्हणून संत या हरिस्वरूपाचा परित्याग करून जेव्हा अवनीतलावरती येतात त्याच्या मागे काहीतरी कारण आहे. त्यांना इथे येऊन काहीतरी करायचं असतं. ते काय करायचं असतं ते जगद्गुरु तुकोबाराय पहिल्याच्या उजळावया आलो वाटा, उजळावया आलो वाटा, उजळावया आलो उजळावया उजळावया आलो वाटा, उजळावया आलो वाटा, उजळावया आलो खोटा निवाडा, खरा खोटा निवाडा, खरा खोटा निवाडा, खरा निवाडा. बोलविले बोले बोले
एवढ्या हरिस्वरूपाचा ब्रह्मस्थितीचा आनंद रूपतेचा परित्याग करून आम्ही इथे कशा करता आलोय? त्याचं पहिलं कारण आहे समाज परवशतेमुळे. समाज बुडत हे जन न देखवे डोळा येतो कळवळा म्हणून या समाज परवशतेने संत या अवनीतलावरती आलेले आहेत. अजून काय करणार आहेत तर महाराज सांगतायत, उजळा वया आलो वाटा कशानी? खरा खोटा निवाडा. संत या अवनीतलावरती कशा करता आलेत? उजळा वया आलो वाटा. आणि त्याचं साधन काय? खरा खोटा निवाडा. आता उजळा वया आलो वाटा याचा विचार करताना 2-3 गोष्टींची विचार करणं अत्यंत महत्वाचं आहे. पहिला विचार आहे की कोणती वाट उजळावयाला संत आलेले आहेत. जगामध्ये वाट उजळवणारे फक्त संतच आहेत. बाकीचे जे सगळे लोक आहेत ते काय, ते वाट लावणार आहेत. वाट लावणारे वेगळे आणि वाट उजळवणारे वेगळे. संत हे फक्त वाट उजळविणारे आहेत, बाकीचे लोक कसे आहेत, वाट लावणार आहेत. मग संत हे वाट उजळवण्याकरता आलेत, तर वाट कोणती हा पहिला प्रश्न आहे. दुसरा प्रश्न, उजळणे म्हणजे स्वच्छ करणे. आपण सोनं उजळवतो म्हणजे काय करतो, तर सोनं त्या वातावरणामुळे काळं पडतं आणि काळं पडलेलं सोनं पुन्हा त्या केमिकलच्या साह्याने स्वच्छ केलं जातं. भांडी उजळविणं, पूर्वी आता अंडांच्या वेळेस होतं, तांब्याची भांडी उजळवायची, त्याला कलही करायची. आता तांबही राहिलं नाही, कलही राहिली नाही. म्हणजे भांड किंवा सोनं उजळवलं जातं. का उजळवलं जातं, तर ते मलिन झालेलं असतं. म्हणून पहिला प्रश्न, वाट कोणती हा पहिला प्रश्न आहे. दुसरा प्रश्न, उजळवायची आहे म्हणजे उजळवण्यापूर्वी ती खराब मलिन कशाने झाली हा प्रश्न आहे. आणि तिसरा प्रश्न, कशाने स्वच्छ करायची हा तिसरा प्रश्न. तर पहिला, मार्ग म्हणजे कोणता, रस्ता कोणता याचा विचार करणं महत्वाचं आहे. रस्ते अनेक आहेत, तर संतांचा रस्ता कोणता आहे, तर त्या महाभारतामध्ये वनपर्वामध्ये यक्ष प्रश्न आहेत. त्या यक्ष प्रश्नामध्ये त्या यक्षाने युधिष्ठिरांना एक प्रश्न विचारलेला आहे, को पंथः. त्यावेळेला महाराज युधिष्ठिराने जे उत्तर दिले ते अत्यंत सुंदर आहे. श्रुतयाश्च भिन्ना स्मृतिर्विभिन्ना नैको मुनिः यस्य वचः प्रमाणं धर्मस्य तत्त्वं निहितं गुहायां महाजनो येन गतस्य पंथः. मार्ग म्हणजे कोणता, जो संतांनी दाखवलेला आहे तो मार्ग. मार्ग दावून गेले मार्ग दावून गेले मार्ग दावून गेले आधी. दयानिधी संत ते 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 दयानिधी संत ते. मार्ग दावून गेले आधी दयानिधी संत ते दयानिधी संत ते दयानिधी संत ते. मार्ग दावून गेले आधी दयानिधी संत ते दयानिधी संत ते दयानिधी संत ते. मार्ग दावोनी गेले आधी दयानिधी संत ते तेणे जी पंथे चालो जाता न पडे गुंथा कोठे काही. तर मार्ग म्हणजे कोणता, तर संतांनी जो दाखवलेला आहे त्याचं नाव आहे मार्ग. पण गंमत अशी आहे की संतांनी दाखवलेल्या मार्गाने लोकांना चालावंसं वाटत नाही. एक इंग्रजीमध्ये म्हण आहे, हु फॉलोज समवन ही नेव्हर लिव्स फूटप्रिंट्स. जो कोणाच्या मागे चालतो तो आपल्या पाऊल खुणा ठेवत नाही. आणि लोकांना काय पाहिजे, माझ्या मागे माझ्या पाऊल खुणा शिल्लक राहायला पाहिजेत अशी प्रत्येकाची इच्छा असते.
म्हणून संतांनी दाखवलेला मार्ग कोणी चालत नाही. म्हणजे मार्ग कोणता या ठिकाणी? महाजनो येन गतस्स पंथः, संत ज्या मार्गाने गेलेले आहेत तो मार्ग आहे. पुढचा प्रश्न काय सांगितलं ना पहिल्यांदा? पुढचा काय प्रश्न आहे? हा मार्ग कशाने खराब झाला? आपल्याला स्वच्छ करायचा आहे का नाही? हो का नाही? करायचं आहे. कोणाला? संतांना. संतांना जर तो मार्ग स्वच्छ करायचा आहे तर कशाने झाला हे विचार करण्याची काही गरज आहे का हो? खरं गरज नाही आहे, पण गरज आहे. त्याचं कारण सांगतो. आता माता वर्गांना हे चांगलं लक्षात येईल. कपड्याला जेव्हा डाग पडतो, आता माता वर्गांना पण लक्षात येणं अवघड आहे, कारण की हाताने धुणं राहिलेलं नाही, सगळं वॉशिंग मशीन. तर पूर्वी जेव्हा कपडे हाताने धुतले जायचे तेव्हा कपडे धुताना कपड्याला डाग कशाचा पडलाय त्याच्यावरती साबण कोणता वापरायचं हे अवलंबून असतं. शाईचा डाग पडला तर नुसता निघतो, आणि ऑइलचा डाग पडला तर काय, त्याला पेट्रोल लावावं लागतं, ते साध्या साबणाने निघत नाही. म्हणून डाग कशाचा पडलेला आहे याच्यावरती आपल्याला तो डाग काढण्याकरता कोणत्या साधनाचा अवलंब करायचा असतो ते अवलंबून आहे. म्हणून संत जेव्हा त्या मार्गाची स्वच्छता करतायत तर स्वच्छता करताना त्या मार्गामध्ये मालिन्य कशाने आलं याचा विचार करणं महत्वाचं आहे. कारण मालिन्य ज्याच्यामुळे आलेलं आहे तदनुसार त्या मार्गाला स्वच्छ करण्याकरता साधनांचा अवलंब करणं हे क्रमप्राप्त. मग हे मालिन्य कशामुळे प्राप्त झालंय? जीव भ्रमले या कामे, जीव भ्रमले या कामे, जीव भ्रमले आकामे, जीव भ्रमले आकामे, जीव भ्रमले या कामे, जीव भ्रमले या कामे, जीव भ्रमले या काळे, जीव भ्रमले या काळे, कैसी काळो येती वन में, जीव भ्रमले या कामे, जीव भ्रमले या कामे, ऐशी जीव भ्रमले या काळे, जीव भ्रमले या जीव भ्रमले या कामे, जीव भ्रमले या जीव भ्रमले या कामे, जीव भ्रमले या कामे, जीव भ्रमले या काळे, जीव भ्रमले या ऐसी कळो येती वन में, ऐसी कळो येती वन में, जीव भ्रमले कामे, जीव भ्रमले कामे, ऐशी कळो येती ऐशी कळो येती जीव भ्रमले
जीव भ्रमले या कामे ऐसी कळो येती वर्मे. या सन्मार्गाचा मालिन्य कशामुळे आलंय? तर जीवांच्या मनामध्ये निर्माण झालेल्या कामनेमुळे. अजून कशामुळे मालिन्य आलंय? तर जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, अर्थे लोपली पुराणे, अर्थे लोपली पुराणे, अर्थे लोपली पुराणे, अर्थे लोपली पुराणे. नाश केला शब्द ज्ञाने, नाश केला शब्द ज्ञाने, नाश केला शब्द ज्ञानी, नाश केला शब्द ज्ञानी. विषय लोभी मने साधने ही बुडविली. विषय लोभी मने बुडविली. विषय लोभी मने साधने ही बुडविली. विषय लोभी मने बुडविली. संतांचे मार्ग झाडू, संतांचे मार्ग झाडू, संतांचे मार्ग झाडू, संतांचे मार्ग झाडू संतांचे मार्ग, झाडू संतांचे मार्ग, झाडू संतांचे मार्ग, झाडू संतांचे मार्ग. अर्थे लोपली पुराणे, नाश केला शब्द ज्ञाने, विषय लोभी मने साधने ही बुडविली. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात की हे मालिन्य कशामुळे आलं? तर महाराज सांगतात, अर्थे पुराणांचे खरे अर्थ लुप्त झाले. त्याचं कारण काय? जे पुराण सांगणारे महाभाग आहेत ते त्या पुराणांचा अर्थ आपलं पोट भरेल कसं या स्वरूपाने अर्थ सांगू लागले. जसा अर्थ आहे तसा कोणी सांगत नाही, स्वतःला अनुकूल असा अर्थ लोक सांगू लागले. नाश केला शब्द ज्ञाने, शब्द ज्ञानाने नाश झाला म्हणजे शब्द ज्ञानालाच अपरोक्ष अनुभूती लोक समजू लागल्यामुळे नाश केला शब्द ज्ञाने. आणि पुढे फार महत्वाचं आहे, विषय लोभी मने साधने ही बुडविली. महाराज सांगतायत जे समाज प्रबोधनकार आहेत, जे समाज धुरीण आहेत, त्या समाज धुरीणांच्या मनामध्ये विषयलोभ निर्माण झाला आणि तो विषयलोभ निर्माण झाल्यामुळे खरी साधने ही बुडवून गेली. ब्रह्मलीन रंगनाथ महाराज परभणीकर फार स्पष्ट शब्दात सांगायचे. ते असं सांगायचे, कलियुग सुरू झाला असं कधी समजायचं? तर ते सांगायचे ज्या वेळेला महाराज बिघडला की समजायचं कलियुग सुरू झालं. तोपर्यंत कलियुग सुरू झालं समजायचं नाही. आता काय परिस्थिती आहे आपण सगळे जाणते आहात आणि हे कोणाचं टीका करण्याचं स्थान नाही म्हणून त्याच्याविषयी मी बोलत नाही. विषयलोभी मने साधने ही बुडविली म्हणजे काय? एक घडलेली गोष्ट सांगतो. त्या नगर जिल्ह्यामध्ये 1985 साली एका विशिष्ट धर्माचं प्रार्थना मंदिर उभं केलं गेलं आणि त्या प्रार्थना मंदिराचं नाव होतं संत ज्ञानेश्वर महाराज प्रार्थना मंदिर. आणि वेगळ्या धर्माचं असून सुद्धा माऊलींचं नाव दिलं होतं. आणि तिथे अशी शिकवण दिली जायची वारकरी लोकांना की तुमचं तत्वज्ञान म्हणजेच आमचं तत्वज्ञान आहे. आमच्या प्रार्थना मंदिराचं नाव काय आहे? संत ज्ञानेश्वर महाराज प्रार्थना मंदिर आहे. तुम्ही इथे येत जा. तुम्ही काय तुळशीची माळ घालता? मग आमच्या आकाराची तुळशीची माळ घाला, असं त्या समाज प्रबोधनकारांनी सांगायला सुरुवात केली. शोध घेतला की तिथला जो धर्मप्रसारक आहे तो नेमका कोण आहे? तर शोध घेतल्यानंतर असं लक्षात आलं की तिथे जो हे असं सांगत होता तो एक कीर्तनकार होता. आणि त्या कीर्तनकाराला बरंच धन दिल्यामुळे तो काय सांगायचा, हे जे तत्वज्ञान आहे ते तुमचं तत्वज्ञान म्हणजे आमचं तत्वज्ञान, ह्याच्यात काही फरक नाही. कशामुळे? विषयलोभी मने. विषयलोभ धर्म प्रचारकांच्या मनामध्ये, समाज प्रबोधनकारांच्या मनामध्ये निर्माण झाल्यामुळे जी यथायोग्य साधनं आहेत ती यथायोग्य साधनं ती बुडवून गेली. म्हणून या ठिकाणी कोणता मार्ग आहे? संतांनी दाखवलेला मार्ग आहे. कशाने मलिन झालाय? विषय लोभानी मलिन झालाय. मग आता त्याला काय करायचंय? स्वच्छ करायचंय. तर स्वच्छ करण्याकरता काय करायचं? उजळावया आलो वाटा. आणि तो मार्ग स्वच्छ करण्याकरता खरा
खोटा निवाडा. खरं आणि खोट याच्यामधला मी निवाडा करेन आणि त्या निवाड्याच्या द्वारे हा जो सन्मार्ग आहे, जो सन्मार्ग विषय लोभामुळे, विषय लोभाच्या आधिक्यामुळे मलिन झालाय, त्याला साफ करायला कुठला झाडू वापरायचा? विवेकाचा झाडू वापरायचा आहे. भगवंत त्याच्या अवतारामध्ये काय करतो? मी अविवेकाची काजळी फेडोनी विवेक दीप उजळी, योगिया पाहे दिवाळी निरंतर. संतांच्या अवताराचं महत्वाचं कार्य विवेक जागृती. संत हे बऱ्याच प्रकारची जागृती करतात. मज निरंतर जागविती. तर संत काय करतात? जागृती करतात. कोणती जागृती करतात? विवेक जागृती करतात. पण गंमत अशी आहे, जो माणूस आपल्याला जाग करतो तो माणूस आपल्याला आवडतो का? खरं सांगा, काय विनायक महाराज? आवडत नाही. आपण रात्री झोपतो, झोपल्यानंतर सकाळी गावाला जायचं असतं म्हणून आपल्या पत्नीला, भावाला, कोणाला तरी सांगतो, बाबा रे मला सकाळी निघायचं लवकर, हा मला तू उठव. सांगितलेलं कोणी असतं? आपण सांगितलेलं. संतो जेव्हा उठवायला येतो त्यावेळेला, जेव्हा तो पहिल्यांदा आपल्याला हलवतो त्यावेळेला त्याच्याबद्दल आपल्या मनामध्ये कुठली भावना असते? रागाची. जाऊ द्या, जिवंत माणसाचा विषय सोडून द्या. सकाळी उठण्याकरता जर आपण पूर्वी ढर्र वाजणारा, पूर्वी तो अलार्म होता, तसा ढर्र वाजणारा जर अलार्म आपण लावला आणि तो अलार्म वाजायला लागला, ते घड्याळ आपल्याला जाग करायला लागलं, तर घड्याळाचा अलार्म आपण प्रेमाने बंद करतो का धडकन त्याला मारतो? म्हणजे आपल्याला जाग करणारं घड्याळ सुद्धा आवडत नाही. पण संत हे जाग करतात. कोणती जागृती आहे? तर विवेक जागृती आहे. संतांच्या ठिकाणी विवेक आहे. जगद्गुरु तुकोबाराय फार स्पष्ट रीतीने सांगतात, विकाल तेथे विकार, विकाल तेथे माती नाव ठेवोनी मुका, माती नाव ठेवोनी मुका, या सालो मालोच्या प्रसंगामधला हा अभंग आहे. पूर्वीपासूनची ही परंपरा आहे बरं का. काम दुसरं कोणीतरी करतो आणि श्रेय तिसराच कोणीतरी घेऊन जातो. अभंग तुकोबारायांचे आणि हे सांगायचे आमचे, त्यांना ते सांगतात, विकाल तेथे विका, माती नाव ठेवोनी बुका. हे ठिकाण कसं आहे? हा तो निवाड्याचा ठाव, खरा खोटा निवडी भाव. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय सांगतात की खरा खोटा निवाडा म्हणजे खरं काय आणि खोटं काय याच्या निवाड्याच्या द्वारे, म्हणजे विवेकाच्या द्वारे संतांनी निर्माण केलेल्या मार्गावरती विषय लोलुपतेमुळे आलेलं मालिन्य या विवेक जागृतीच्या द्वारे मी दूर करणार. म्हणून उजळावया आलो वाटा, खरा खोटा निवाडा. मग खरा खोटा निवाडा करणार म्हणजे नेमकं काय करणार ते महाराज दुसऱ्या चरणात बोलविले, बोलविले बोले बोले
सांप्रदायिक चालींचं वैभव हे वेगळं म्हणजे कीर्तन करण्यापेक्षा चाली ऐकावे असंच वाटतं म्हणजे मी सांगतो असं नाही. आणि दुर्दैव असं आहे की आता ते राहिलं निर्माण केलेलं आहे. तर या सत्पथावरती मालिन्य कशाने आलेलं आहे? शब्दज्ञानाने आलंय. आणि शब्दज्ञानाने आलेलं मालिन्य कशाने दूर करायचं आहे? शब्दानीच, बोलण्यानीच. हे कसं काय शक्य आहे? त्याच्या मागचं तत्व असं आहे, काटा जर घुसला असेल तर काटा हा काट्यानेच काढावा लागतो, काटा हा सुईनी काढायचा नसतो. आता अण्णा शेतकरी आहेत, हाडाचे शेतकरी आहेत. काटा घुसल्यावर कशाने काढतात? काट्याने काढतात, सुईनी काढत नाही. म्हणून सन्मार्गावरती आलेलं जे मालिन्य आहे ते सन्मार्गावरती आलेलं मालिन्य हे शब्दामुळे आलेलं आहे. आणि शब्दामुळे आलेलं मालिन्य मी कशाने निर्माण करणार, निवृत्त करणार आहे? शब्दानीच निवृत्त करणार आहे. मग प्रश्न असा आहे की ज्या शब्दानी त्या सन्मार्गावरती मालिन्य आलेलं आहे तो शब्द, आणि जगद्गुरु तुकोबाराय ज्या शब्दानी ते मालिन्य दूर करणार आहेत तो शब्द, या दोघांमध्ये काही फरक आहे का?
त्याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. पहिला शब्द हा विषयलोभ जनित शब्द आहे आणि जगद्गुरु तुकोबा यांचा जो शब्द आहे तो कसा आहे? क्षरा अक्षरा वेगळा, अक्षरा वेगळा, अक्षरा वेगळा, होनी निराळा, तुका होनी निराळा, पाहे निगमंगळा, बोले विठ्ठल प्रसादे, बोले विठ्ठल प्रसादे, पाहे निगमंगळा, बोले विठ्ठल प्रसादे, पाहे निगमंगळा, बोले विठ्ठल प्रसादे, पडले भावी, पडिले भावी, पडिले भावी, पडिले भावी, ज्या शब्दामुळे सन्मार्गावरती मालिन्य निर्माण झालेलं आहे तो शब्द विषय लोलुपता जनित आहे आणि जगद्गुरु तुकोबाराय ज्या शब्दानी त्या सन्मार्गावरचं मालिन्य दूर करणार आहे तो कसा आहे? क्षरा अक्षरा वेगळा. क्षर म्हणजे काय, अक्षर म्हणजे काय? आता वेळेची मर्यादा आहे, सरांनी वेळेत कीर्तन संपायला सांगितले, पुढे कार्यक्रम आहे, त्यामुळं जास्त विस्तार न करता थोडक्यामध्ये सांगून पुढे जातो. क्षरा अक्षरा वेगळा ह्याचा विचार करायचा नाही, तुका होनी निराळा याचाही विचार करायचा नाही. पाहे निगम कळा बोले विठ्ठल प्रसादे. जगद्गुरु तुकोबाराय हे ऋषी आहेत, कारण त्यांना निगम कळा दिसते आणि त्यांचं बोलणं कसं आहे तर विठ्ठल प्रसाद जनित आहे. म्हणजे ज्यांनी मार्ग मळला ते विषय लोलुपता जनित बोलणं आहे आणि ज्या शब्दाने मालिन्य दूर होत आहे तो शब्द विठ्ठल प्रसाद जनित आहे. असा त्या दोन शब्दामधला काय फरक आहे, अंतर आहे.
म्हणून पाहे निगम कळा भोले विठ्ठल प्रसादे. म्हणून बोलविले बोले बोल. मी या मार्गावरती आलेलं मालिन्य दूर करणार आहे. कसं आहे? बोलविले बोले बोल. मी बोलत नाही, मला बोलवलं जात आहे. आपण जर टीव्ही तुम्ही जर बघत असाल तर टीव्हीवरती प्रत्येक राजकीय पक्षाची भूमिका सांगणारा एक माणूस येतो. त्याचं नाव काय आहे? प्रवक्ता, ज्याला इंग्रजीमध्ये स्पोक्स पर्सन असं म्हणतात. तो प्रवक्ता जे काही बोलतो ते त्याच्या डोक्यातलं बोलतो का पक्षाच्या प्रमुखाने सांगितलेलं बोलतो? पक्षाच्या प्रमुखाने सांगितलेलं बोलतो. तो त्याच्या डोक्यातलं बोलत नाही. त्याप्रमाणे ज्या शब्दाच्या द्वारे जगद्गुरु तुकोबाराय या मार्गावरचं मालिन्य दूर करणार आहेत, तो शब्द त्यांच्या स्वतःचा नाही. बोलविले बोले बोल. हा बोलवणारा, ज्याला मराठीमध्ये बोलवता धनी असं म्हणतात, तो बोलवता धनी वेगळा आहे. म्हणून बोलविले बोल. धनी, धनीच्या बोलवण्याप्रमाणे मी बोलतो. करविली तैसी केली कटकट वाकडे केली देवदाणे. वाकडे केली देवदाणे. करविली तैसी केली कटकट वाकुडी केली करविली तैसी केली कटकट वाकडे के नीट देव जाणे. मी बोलत नाहीये, बोलवणारा धनी वेगळा आहे. साळुंकी मंजूळ बोलत सेवाणी. साळुंकी मंजूळ बोलत सेवाणी. साळुंकी मंजूळ बोलत सेवाणी. साळुंकी मंजूळ बोलत शिकविता धनी वेगळाची. शिकविता धनी वेगळाची वेगळाची. साळुंकी मंजूळ बोलत सेवाणी. साळुंकी मंजूळ बोलत सेवाणी. कविता नाही
माझ्या बळे नाही मी बोलत. मग कसं आहे? साळुंखी मंजूळ बोलतसे वाणी शिकविता धनी वेगळाची. त्याप्रमाणे मी जे बोलतोय ते माझ्या मनातलं नाहीये, माझ्याकडून तो कटकट करून घेतोय. आताच्या जरा नवीन शब्दामध्ये सांगायचं झालं तर माझा रिमोट कंट्रोल दुसरीकडे, मी बोलत नाहीये. मग रिमोट कंट्रोल वाले कसे असतात? काय माळी साहेब, रिमोट कंट्रोल कशा करता वापरायचा? लांबनं गोष्टी करता याव्यात म्हणून. टीव्ही चालू करायला उठायला लागू नये. लोक आता इतकं आळशी झालेत, टीव्ही जाऊ द्या, फॅन करता पण रिमोट कंट्रोल आहे. आमच्याकडे पण आहे. फॅन चालू बंद करायचा लोकांना आळस. त्याप्रमाणे जगद्गुरु तुकोबाराय सांगतात की माझा रिमोट कंट्रोल हा वेगळा आहे, दुसरीकडे. किती लांब आहे तो रिमोट कंट्रोल? आता ते चंद्रावरती आपलं यान उतरवल्यानंतर त्यांनी तिथे ड्रिलिंग वगैरे केलं. कशाने केलं? रिमोट कंट्रोल. बसलाय पृथ्वीवर, ड्रिलिंग कुठे करतोय? चंद्रावर. तसा तुमचा जो रिमोट कंट्रोल आहे, तुमचा जो बोलविता धनी आहे, कारण बोलविता धनी कधी समोर येत नाही, पण हा बोलविता धनी कुठे? धनी विठ्ठल सन्निध जीही हरी धरिला मनी. हरी धरिला मनी, हरी धरिला मनी, हरी धरिला मनी. दिले संसारा सुताई, दिले संसारा सुताई. जी हरी धरिला मनी, हरी धरिला मनी. दिले संसाराची पाणी, जिले संसाराची पाणी. जी हरी धरिला मनी, जी हरी धरिला मनी, हरी धरिला मनी, तो बोलविता धनी, तो कटकट करविणारा कुठे? जिही हरी धरिला मनी. तो आमच्या अंतःकरणात आहे. हृदय बंदी खाना केला, आत विठ्ठल कोंडिला. आमच्या अंतःकरणामध्ये, आमच्या हृदयामध्ये, आणि आमच्या अंतःकरणामध्ये राहून, आमच्या हृदय मंदिरामध्ये राहून धनी विठ्ठल सन्निध म्हणून बोलविले बोले बोल. धनी विठ्ठल सन्निध तरी मना नये शंका बळे एका स्वामीच्या. तुका म्हणे आम्हा नये पुढे काम गाबाळा. बोलविले बोले बोल धनी विठ्ठल सन्निध. अभंगाचा भावार्थ झालेला आहे असं समजून, का समजायचं झालेला नाही म्हणून आपण संप्रदायपूर्वक भजन करू आणि राहिलेल्या वेळेच्या मर्यादेमध्ये राहिलेल्या 2 चरणांचा विचार करून आपण ही सेवा पूर्ण करू. ज्याला देवाने 2 हात दिलेत आणि 1 तोंड दिले, अशा सगळ्यांनी माझ्याबरोबर
प्रेमपूर्वक भजन करायचंय. विठोबा रखुमाई गवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम मधली चाल ड्रॉप. खरं कसं आहे की म्हणणाऱ्या असल्यावर तिन्ही चाली म्हटल्या पाहिजे. जर 3 चाली म्हटल्या नाहीत तर तो म्हणणाऱ्यावरती अन्याय आहे. मग आता वेळेची मर्यादा असल्यामुळे म्हणणाऱ्यांवरती अन्याय करून पुढे बोलविले बोले बोल धनी विठ्ठल सन्निध. मी बोलवता धनी माझा जो विठ्ठलेश आहे तो माझ्या अंतःकरणात आहे, तो माझ्यापासून दूर नाही आहे. मग आता जो मी तुम्हाला मगाशी प्रश्न विचारला, काय प्रश्न विचारला? ज्या शब्दाने मालिन्य आलंय त्याच शब्दाने तुम्ही मालिन्य दूर कसं करणार? तुमच्या शब्दात आणि जो मालिन्य निर्माण करणारा शब्द आहे त्याच्यामध्ये काय फरक आहे त्याचा अजून स्पष्टीकरण जगद्गुरु तुकोबाराय 3ऱ्या चरणामध्ये. तरी मनी नाही शंका, तरी मनी नाही शंका, तरी मनी नाही शंका, तरी मनी नाही शंका, मनी नाही शंका, तरी मनी नाही शंका, तरी मनी नाही शंका, तरी मनी नाही शंका. एका स्वामीच्या बळे, एका स्वामीच्या बळे, एका स्वामीच्या बोलविले बोले बोल, बोलविले बोले बोल, बोलविले बोले बोल, नाही शंका, तरी मनी
नाही शंका हरी मनी नाही शंका तारी मनी नाही शंका बळे काय स्वामीच्या बळे काय स्वामीच्या बळे काय स्वामीच्या बळे काय स्वामीच्या बोलविले बोले बोलविले बोले स्वामी कोणाच्या मनामध्ये अशी शंका आली तर महाराज सांगतायत तरी मना नये शंका, त्याच्या शब्दाने घाण झालं आणि तुमच्या शब्दाने स्वच्छ होईल अशी जर कोणाच्या मनामध्ये शंका आली तर त्याचा उत्तर काय, मी माझ्या मनाने बोलत नाही तरी मना नये शंका बळे एका स्वामीच्या, मी माझ्या मनाने बोलत नाही, माझ्या स्वामीच्या बळावरती मी बोलतोय. त्याच्याकरता तुम्हाला व्यवहारामधलं थोडंसं एक उदाहरण सांगून आपण पुढे जाऊ. आता हे आमचे सांगळे साहेब आहेत, हात वर करा तुमचा. हां, ते सांगळे साहेब आहेत. तर ते सांगळे साहेब इन्कम टॅक्समध्ये मोठे अधिकारी होते. त्यांचं चरित्र नाही सांगत, उदाहरण सांगतो. तर ते सांगतात गमती जमती, किती कपाटं दिसली, कशी कपाटं दिसली वगैरे वगैरे. हे जेव्हा नोकरीला होते तेव्हा अनेक मोठ्या मोठ्या लोकांच्या घरी त्यांना न विचारता घुसायचे, त्यांच्या बेडरूमची दारं उघडायचे, त्यांच्या कपाटाची दारं उघडायचे, पैसे घेऊन यायचे. कोणी अडवायचं का हो तुम्हाला? कोणी अडवायचं नाही. आता जा बरं, आता तिथलं कुत्र सुद्धा त्यांना आत येऊ देणार नाही. मग त्यावेळेला तुम्ही जाऊन बिनदिक्कतपणे त्या लोकांची कपाटं उघडायचा. आता का नाही उघडू शकत? बळे एका स्वामीच्या. ज्या वेळेला तुम्ही त्यांची कपाटं उघडायचा तेव्हा तुमच्या मागं सरकारचं बळ होतं. आता रिटायर झाले, बळ गेलं. त्याप्रमाणे मी जे बोलतोय त्या बोलण्याविषयी तुम्ही शंका घेऊ नका, कारण की बोलविता धनी विठ्ठल आहे. मी कोण याचा विचार करू नका. तैसा मी एक पतित, तैसा मी एक पतित, तैसा मी एक पतित, परी तुझा मुद्रांकित, परी तुझा मुद्रांकित, परी तुझा मुद्रांकित, परी तुझा मुद्रांकित. तैसा मी एक पतित, तैसा मी एक पतित, तैसा मी एक पतित, तैसा मी एक, तैसा मी एक पतित, 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 परी तुझा मुद्रांकित, परी तुझा मुद्रांकित, परी तुझा मुद्रांकित, परी तुझा मी मोठा नाहीये, पण ज्याच्या बळाने मी बोलतोय तो मोठा आहे. तैसा मी एक पतित, परी तुझा मुद्रांकित. माझी शक्ती काही नाहीये. आता 2000च्या नोटा बंद झाल्या,
कागद तोच आहे, रंग तोच आहे, ते काही विटली नाही, पण त्याची किंमत शून्य झाली, कारण सरकारने त्याच्या मागे असलेलं त्यांचं बळ काढून घेतलं. म्हणून मी ज्याच्या बळाने बोलतोय तो फार मोठा आहे. मोठा म्हणजे काय? त्याच्या ठिकाणी भ्रम, विप्रलिप्सा आणि करणा पाठव हे कोणत्याही प्रकारचे दोष नाही. माऊली ज्ञानोबारायांचं वर्णन म्हणजे खरं तर खूप वर्णन करण्यासारखं आहे, पण नाही करत. माऊलींसारखं निर्दोष वर्ण वपू संपन्न या जगामध्ये कोणीही नाही आहे. माऊलींचं वर्णन करताना सगळ्यात सुंदर वर्णन एका शब्दात जर काय करायचं असेल तर नमो ज्ञानेश्वरा निष्कलंका, निष्कलंक स्वरूपाचे माऊली आहेत. म्हणून मी ज्याच्या बळाने बोलतोय तो निर्दोष वर्ण संपन्न आहे, त्याच्या ठिकाणी कोणताही दोष नाही. म्हणून तरी नये मना शंका, बळे एका स्वामीच्या. आणि महत्वाची गोष्ट काय आहे? माझा मालक एक आहे. हल्ली एका मालकाचे कोणी राहिलेले नाहीत. माऊली ज्ञानोबाराय सांगतात अनन्य गती कथा पाहिजे. बापू तुम्हाला अनुभव आहे, कारण तुम्ही शिक्षक आहात, म्हणून सरांनाही अनुभव असेल हा. मी आता शिकवतो म्हणून मलाही तो अनुभव आहे. अनन्य गती कथा, एका मालकाचे एका गुरुचे चेले राहिले नाहीत. बापू सांगायचे ज्याच्याकडे मी 10 शिकलो त्याच्याकडे मी शेवटपर्यंत शिकलो. म्हणजे एका गुरुचा चेला असणं फार महत्वाचं आहे. आता जर आम्ही सांगितलं की बाबा एक दिवस प्रॅक्टिस कर, अरे फारच प्रॅक्टिस कर, दुसरा गुरु तू काय, तुझ्यापेक्षा 10 पडलेले आहेत मला. पण मला अनेक स्वामी नाही आहेत, माझा स्वामी एक आहे आणि ती एका स्वामीच्या बळे मी बोलतोय. म्हणून तरी मना नये शंका, बळे एका स्वामीच्या. बोलविले बोले बोल धनी विठ्ठल सन्निध. आणि एवढं जरी सगळं असलं तरी काही महाभाग असे असतात, ते म्हणतात हे सगळं योग्य नाही. आणि ज्यांना हे योग्य वाटत नाही त्यांना ते योग्य का वाटत नाही ते महाराज शेवटच्या चरणात सांगतात. तुका म्हणे नये आमा, तुका म्हणे नये आमा, तुका म्हणे नये आमा. तुका म्हणे नये आला, तुका म्हणे नये आला, तुका म्हणे नये आमा, तुका म्हणे नये आमा, तुका म्हणे नये आमा, तुका म्हणे नये आमा. तुका